लोकल मधली गर्दी टाळण्यासाठी मुंबई मनपानं आता खासगी कार्यालयांवर कठोर निर्बंध लादलेत। खासगी कार्यालयांमध्ये केवळ 50% कर्मचाऱ्यांची उपस्थितीचे आदेश देण्यात आले आणि याच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक विभागामध्ये मनपानं 5 पथकं तैनात केलेली आहेत। ही पथकं खासगी कार्यालयांवर आता नजर ठेवणार आहेत। नियम मोडणाऱ्या कार्यालयांवर कठोर कारवाई केली जाणार आहे। खासगी कार्यालयांमध्ये 50% उपस्थिती असली तरी पालिका कर्मचाऱ्यांची उपस्थिती मात्र 100%च राहणार आहे। खासगी कार्यालयांमध्ये 50% उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे। लोकलमधली गर्दी टाळण्यासाठी मुंबई मनपानं हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। खासगी कार्यालयांवर त्यासाठी कठोर निर्बंध आता लादण्यात आले। खासगी कार्यालयांमध्ये केवळ 50% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि याच्या अंमलबजावणीसाठी मनपानं 5 पथकं आता तैनात केलेली आहेत आणि या पथकांची नजर या खासगी कार्यालयांवर असणार आहे आणि नियम मोडणाऱ्या कार्यालयांवर कठोर कारवाई केली जाणार आहे। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे मुंबईत कोरोना पुन्हा एकदा हातपाय पसरू लागल्यात। दादर, माहीम, धारावीत काल दिवसभरामध्ये कोरोनाचे पुन्हा 180 रुग्ण सापडलेत आणि त्यामुळे आतापर्यंत 17 इमारतींसह 2 चाळी झोपड्या आणि 373 मजले सील करण्यात आले आहेत। कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणाबरोबरच पुन्हा एकदा कोरोना चाचण्यांवर भर देण्यात येतोय। ठाणे जिल्ह्यामध्ये रुग्णांचा आकडा वाढत चाललाय। ठाणे शहरामध्ये एका दिवसात 932 जण पॉझिटिव्ह आढळलेत। ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा हा 6127 झाला आणि ठाणे ग्रामीण भागात 745 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत। 77 रुग्णांची दिवसभरात वाढ झाली आहे। जिल्ह्यात एकूण 7 जणांचा मृत्यू झालाय। कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात 987 रुग्णांची वाढ झाली आहे। 24 तासात 4 जणांचा मृत्यू झाला आणि पालिका क्षेत्रात 6671 हे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत। कल्याण डोंबिवलीतल्या एकूण रुग्णांचा आकडा हा 73,839 झालाय आणि शहरामध्ये आजपर्यंत 1237 जणांचा कोरोनामुळे बळी गेलाय। नवी मुंबईमध्ये कोरोनाच्या 681 रुग्णांची वाढ एका दिवसात झाली आहे आणि सध्या 4159 हे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत। दिवसभरामध्ये कोरोनानं एकही बळी घेतलेला नाहीये, ही दिलासादायक बाब आहे। मात्र आजपर्यंत 1158 जणांचा बळी गेलाय। 56,359 जण कोरोनामुक्त झालेत। मीरा भाईंदरमध्ये कोरोनानं उच्छाद मांडलाय। पालिका क्षेत्रात 195 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे आणि एकाचा कोरोनामुळे बळी गेलाय। सध्या 1502 हे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत आणि आजपर्यंत 815 जणांचा कोरोनानं बळी घेतलाय। 26,976 जण कोरोनामुक्त झालेत। आई भवानीचा गजर म्हणजे